बाया माणसं काय माहित नसतं, आजारी पोट दुखते तिला दवाखान्यात नेलं तर कॅन्सरचा प्रकार झाला. 4.5 लाख रुपये खर्च केला पण ते काय सक्सेस झालंच नाही. शेवटी ती गेलीच. त्यावेळेस त्याच्या एका कानात एक किडा होईल, एक कानात 2 किडे होतील आणि ते किडे असं कान चोळायला लागेल, लक्ष द्या. मग ते किडे काढून टाका. मला असे शेपटेवाले किडे असतात. भूक लागली, रडणं नाही, फिरणं नाही, काही नाही. जागा राहती, जमीन राहते, डाग राहते, डागेन राहते. फक्त सुखी न हाल होता माझा एक दिवस सर्वांच्या आधी गोडावा. त्याचा शेवट करणं काय आपल्या हातात नाहीये, की आपला शेवट करणं बी आपल्या हातात नाही. जिथपर्यंत होईल तिथपर्यंत करायचं, नाही त्याची परमिशन. श्लोक म्हण, देवाचं नाव घे. कसला देव आलाय, देवाच्या पाया पड. बस. मंडळी नमस्कार. नुसतं आभाळ भरून आलं तरी जीवाची घालमेल होणारी माणसं आपण. 4-2 सरी कोसळल्या तर चटकन आडोशाला जाऊन उभी राहणारी माणसं आपण. कधी आभाळ कोसळलं तर काय होईल असा विचार आला तरी हातपाय गळून जातात. पण दुःखाचा डोंगर कोसळला तरी जिद्दीने पुन्हा उभी राहणारी माणसं आहेत ह्या जगात. अनंता भोलू आखाडे त्यातलेच एक. पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील विंझर गावामधील एक जगावेगळा जिद्दी माणूस. दहा 12 वर्षापूर्वीची ही गोष्ट. सुखी संसार चालू होता. पोटी 6 अपत्य, 4 मुली आणि 2 मुले. दिवसभर शेतात राबायचं, कष्ट करायचं, गुरंढोरं सांभाळायची आणि पोटाची भूक भागवायची. सर्व काही आनंदात चालू होतं. परंतु अचानक भरल्या संसाराला दुष्ट लागले आणि दुःखाचं आभाळच कोसळलं. जिच्या सोबत 7 जन्माचं वचन घेतलं होतं ती अर्धांगिनी संसाराचा डाव अर्धवट सोडून अचानक हे जग सोडून कायमची निघून गेली आणि अनंता दादा कोसळून गेले. पदरी 2 मुलं. त्यांना कसं वाढवायचं, कारण त्यातलं एक मूल सामान्य नव्हतं. त्याला आईची माया कशी लावायची काहीच सुचत नव्हतं. जमिनीचा साधा एक तुकडा नाही. मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आता काय करायचं. नाती फारशी उरली नव्हती आणि अशा वेळी तर जवळचे लोक आणखीच लांबचे वाटतात. रडणारी 2 पोरं आणि रडावं वाटत असूनही रडायची सुद्धा सवलत नसलेले अनंता दादा. या जिद्दी माणसाची आणि त्याच्या असामान्य मुलाच्या आयुष्याची संघर्ष कहाणी आपण आज पाहणार आहोत. आता एकटं सांभाळून त्याला 10वं वर्ष चालू झालं. आई जशी वारली म्हणजे म्हणजे वड सावित्रीच्या पौर्णिमे दिवशीच वारली. त्याला 10 वर्ष झाली. आता 10 वर्ष होऊन आता हे 2 महिने 2रा महिने चालले. कशाने वारली? तिला हे झालं काय कॅन्सर. काही गोष्टी सांगितल्याच नाही तर आपल्याला काय बाया माणसं काय माहित नसतं. आजारी पोट दुखते तिला दवाखान्यात नेलं तर कॅन्सरचा प्रकार झाला. 2 महिने 4-4.5 लाख रुपये खर्च केला पण ते काय सक्सेस झालंच नाही. शेवटी ती गेलीच. मला 6. 2 मुली, 2 मुलगा आणि 4 मुली. सर्वांची लग्न वगैरे झाली. मंडळी तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात दुःख येतं ते जन्माला आल्यावर. परंतु साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या सारखं या कृष्णाच्या आयुष्यात दुःख आलं त्या आईच्या पोटात असतानाच. म्हणजे जन्माला येण्या अगोदर दुःख वाट पाहत बसलं होतं. कृष्णाचं असं झालं की ज्यावेळेस ते गरोदर पोटात होता त्या काळात त्याला सर्पदोष झाला. त्याशी गुरुवारी तो जन्मला. त्याच्यानंतर ते आपला मुलगा झाला. 3 मुली झाल्या. त्या मुलगा झाला म्हणजे समजा आनंदाच्या बातम्या आल्या. काही काळ असा गेला बदलत की ते हलणाना चालला. वर्ष झालं, 2 वर्ष 6 महिन्यात, 8 महिन्यात मुलगा, 9 महिन्यात, 10 महिन्यात असं काही लोकांचं ते म्हणणं असायचं. ते काय
आम्हाला त्याचे काही हेच व्हायना, ते आपल्या जागेवर हालचाल काय वाटायला हलकाच चाल, फक्त हात आणि पाय हलायचे, अंतरुणावर असायचे ते कायम. असं करता करता काही वर्षे 1.5 वर्ष गेले. म्हणलं तर हे असंच कसं काय होणार. मग आम्हाला एक माहिती मिळली की म्हणलं अश्विनी दवाखान्यामध्ये जा, सारसबागेवर नाही, चालणं नाही, काही नाही, भूक लागली, रडणं नाही, फिरणं नाही, काही नाही. असं कारण मग अश्विनीमध्ये 1.5 वर्ष कोर्स केल्यावर थोडासा तो हालचाल करायला लागला. त्यानंतर लोक काय म्हणजे नाही का, जुने असायचे पांगोळ गाडी, 3 चाकी, तर ते 3 चाकी मी बनवून आणला. मग ते धरू लागला, चालायला लागला. असते अशी चालायला लागल्यानंतर फक्त त्याला बोलायला यायचं नाही, त्याचे ते कान असे फुटायला लागले, गाणं अजून पण येते. तर ते कधी कधी ऐकायचं नाही, काय नाही. म्हणलं त्याची अशी परिस्थिती. हो म्हणला त्याला काय विषय बाधा झाली का सर्पदोष व्यवस्थेची आईला, डॉक्टरला कळलं. डॉक्टरला आम्ही म्हणजे हे खरं आहे, म्हणजे आम्ही इतका चकित झालो की हात नाही लावला, त्यांनी जवळ घेतलं नाही, नुसत्या नजरेवर सांगितलं. मला त्याच्या बाळ पोटात असताना का सर्पदोष झालता का झाल्यावर नाही, म्हटलं पोटात असताना झालं. तर आम्हाला सांगावं लागलं खरं. मी विचार चकित झालो की हा एक आता बघत लोक म्हणते ते सांगून म्हणजे डॉक्टरने सांगितलं. मी गप्पच झालो. मी असे साईडला बसलो होतो रूममध्ये. त्यांनी टेस्टमेंट केली, 2 बाटल्या दिल्या. मला ह्याचे कान काय बरे होणार नाहीत, काही केले तरी बरे होणार नाही. एकच पर्याय आहे त्याला की तो चांगला बोलेल. ज्या वेळेस त्याच्या एका कानात 1 किडा होईल, 1 कानात 2 किडे होतील, आणि ते किडे असं कान चोळायला लागेल, लक्ष द्या. मग ते किडे काढून टाका. म्हणलं असे शेपट्यावाले किडे असतात. मग ते किडे काढल्याच्या नंतर मग त्याचे कान बिन थोडस म्हणजे ऐकायला बी यायला लागलं, बोलायला लागला. म्हणजे काही गोष्टी त्याच्या नियंत्रणाखाली चांगल्या आल्या. आज किसनाचं वय 35 वर्ष आहे. निसर्गाप्रमाणे शरीराची वाढ झाली, परंतु बुद्धी मात्र 5 वर्षाच्या मुला एवढीच राहिली. कोणत्या आईवडिलांना वाटते की आपलं मूल असामान्य राहावं, ते त्यांच्या परीने प्रयत्न करायला लागले. मग आम्ही काय करतो, हा येडा म्हणण्यापेक्षा आपण त्याला काहीतरी सववलं. चल कृष्णा गोराकडं, चल कृष्णा पाण्यावर, चल कृष्णा शेतात, डोंगरात नाही तर दिवसभर गोराकडे बी जातो, गुरं सांभाळतो. पण त्यांनी जर गुरं एवढ्या जाग्यात म्हणजे तेवढ्या जाग्यात दुसरीकडे बशी राहील तरी जाऊन देणार नाही. आणि घरची कामं काय करतो, घरची कामं आपण बसलो तर शेण काढणार, उठून काढणार, वैरण घालणार, पाणी पाजणार, स्वतः आंघोळ करणार, कपडे कशी का होईना बंद होणार. त्याचं वय किती? वय आता त्याचं 35च्या पुढे असलं. 35. घरातलं काम स्वयंपाकाचं काय करतो मग? स्वयंपाकाचं फक्त आपण दाराला उठलं की त्याचं काम एकच की त्याला लय गोणी म्हणजे चहा आणि भात, हे काम ते पहिले घेणार. तांदूळ निवडलं काय असो नसो घालणार, भले कसं का व्हायना. नाव काय तुझं? नाव काय तुझं? नाव सांग. कृष्णा आनंद आखाडे. कृष्णा आनंद आखाडे सांग. गाणं म्हण किया का? स्वतःच्या हाताने सकाळी चहा करून पिणे हे त्याचं सर्वात आवडतं काम. इतरांनी केलेला चहा त्याला अजिबात आवडत नाही. तसंच चुलीवर भात शिजवणं हे काम पण तो अगदी सहज करतो. यशाची शिखरे चढणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्यासाठी यशाच्या प्रत्येक पायरीचा दगड हा बाप असतो. तुमच्या जीवनाच्या इमारतीचा पाया हा बाप असतो. पाया कधी दिसत नाही, परंतु त्याशिवाय इमारत कधी उभीच राहू शकत नाही. पर्यायाने सर्व हे करावं लागलं की आता जर त्याला कोणच नाही असं म्हटलं तर आता त्याला कोण टाकायचं. ते का आपल्या जन्माला पोटे आल्यावर ते आता आपला मुलगा आहे, मग त्यासाठी कसं का होईना 1 दिवस नाही आंघोळ करते, दुसऱ्याची पाणी देणं
आंघोळ पण कपडे धुणं, समजा आपण जेवण आपल्या बरोबर जेवायला देणं, जेवायला करून ठेवले बा हे घे जेव, तर त्याला तेवढं कळतंय. मंडळी, आयुष्यात प्रत्येकाला दुःख सहन करावं लागतं. काही कठीण प्रसंग सुद्धा येतात. प्रत्येकाचं म्हणणं असतं की हे माझ्याच वाट्याला का, परंतु आनंददादांनी याची तक्रार कुणाकडे करायची? मनानेच मी घट्ट होतो की जे काय होणाऱ्या गोष्टी होणारच आहेत. आपण प्रयत्नशील करून शनी ते शाबूत झालं नाही. मला एक माहिती होतं, मुलगा असला सून असली तरी ह्याला सांभाळू शकत नाही, करणार काय त्याला. आपण आता जर आपल्या मुलींची लग्न झाली, मला विचार असा पडला की आता नेमकं काय करायचं. आपण जर कुठं गेलं तर ह्याला कुठं घेऊन जाणं, जगात आपली दिशा दाखवणं की बरोबर फिरणं. आपण ह्या गावातले माणसं आहेत, आपल्या गावाचं सुद्धा नाव जातं की अमका तमका माणूस असाचा फिरतोय. मग स्वतःच्या मनाची बळकटी करून मी आहे त्याच गुरामध्ये किंवा त्याच्यामध्ये मी ह्या मडकं तोडकं घरातच दिवस काढत राहिलो. पोटा पाण्याचा काही उद्योग नाही. आपली 4 गुराचे 4 रुपये मिळतील, रतीब पाणी बघून त्यात आपलं बघावतो. शेतबीत काय, शेतबीत कोण करणार आपलं, करायलाच कोण नाही. शेतीमुळेच आपल्याला नाहीच ना. आता मग ह्याला शाळा बिळा करा शिकवले, शाळेत घातला होता. शाळेत तो पोरांना त्रास द्यायला, पोरांना चिमकुड घेणे, अंगावर थुंका टाकणे, सर कटाळले. त्यावेळेस मी म्हणलं आपण आश्रम मध्ये घालू त्याला धर्मशाळेत. त्याची आई नाही म्हणली बाबा माझं पोरग हे असलं मी नाही घालवणार. ती काय ऐकलं नाही, तिचं ऐकावं लागलं, नाही तर काही काळ बदलला असता त्याचा. पण नाही म्हणली, कसं का असं माझं मी सांभाळणार. आता तिला माहिती होतं का मी आपण मारणार आहे. पायाला साधी ठेच लागली तरी आपण 4 दिवस यातना सहन करत बसतो. आपण जिवंत असताना या असामान्य मुलाला सांभाळणं शक्य आहे, परंतु आपल्यानंतर त्याची काळजी कोण घेणार? दादांना हा प्रश्न आहे, परंतु त्यांचा देवावर भरोसा आहे. परमेश्वर, आपण काही त्याला करू शकत नाही. जिथपर्यंत आपण आहे तिथपर्यंत करणे, त्याच्या पुढं त्याला सांभाळणार ते परमेश्वर. आपण काहीच करू शकत नाही. कोणी ताब्यात बी देऊ शकत नाही, ताब्यात देऊन कोणी त्याला सांभाळू शकत नाही. आणि बाकी काय त्याच्या नशिबात असेल त्याचं ते निभाव, त्याचं नशीब म्हणायचं. पुढं आपण काहीच करू शकत नाही ना. आहे तोपर्यंत करू शकतो, जोपर्यंत हात ते जागेवरून चालतोय बोलतो तोपर्यंत करणार. त्याच्या पुढे तो काय मी काहीच करू शकत नाही. आपल्या आजूबाजूला नातेवाईकाकडे पाहतो तेव्हा त्यांचे सुखाचे संसार पाहून बरं वाटतं, परंतु दुसरीकडे मात्र वाईट वाटतं. कारण डोंगरा एवढं दुःख देवाने मला का दिलं? या जगात काय फक्त मीच होतो? हे माझ्या वाट्याला का आलं? वाटून तरी काय करणार? आता आलं हे आलंच. आता नशिबाला वाटतंय, वाटून करणार काय? आपल्या नशिबाला चांगला असता तर मी अजून मला उत्साह आला असता, किंवा नसता तरी काही वाटलं नसतं. पण असं आल्यानंतर आपण काय करणार त्याला? जे आलं हे नशिबाला आलंय, त्याच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही ना. जे नशिबात आहे ते भोगलेच पाहिजेत. आपले बघून आपल्या नशिबाला हे आले, हाताने करणे, 15-15 दिवस कपडे किंवा 4-4 दिवस आंघोळ मिळत नाही, गुराच्या पाठीमागे गेलो काम करून कसं तरी आपलं जेवण बनवायचं आणि दोघांनी खायचं. जमल तसं करायचं, भात पीत घालायचं, नाही कालवण तर नाहीच, आपलं दूध ठेवायचं आणि त्याच्यावरच आपलं खायचं. स्वयंपाक बघा आता दुधावर जायचे, शेण गोठा समजा झालं, चहा पाणी झालं तर कोरोना वैरण नाही, थोडी कडवा घेतला ते कुट्टी करायची, त्याची बोट टाकायची, दूध घेऊन जायचं. आता भात शिजलेला आहे, शिजलेला आला की तो खायचा दोघांनी, त्याला खायला घालतं, थोडा ठेवायचा आणि आपली गुरं सोडून निघून जायचं. मंडळी, आई प्रसव कळा सोसून लेकराला जन्म देते, त्याला आपल्या रक्ताचं दूध करून पाजते, त्याच्या जीवनाची रांगोळी काढायची असते म्हणून आपल्या घामाचा सडा शिंपडते, त्यात स्वप्नांचे रंग भरते. लेकरू कितीही मोठं झालं तरी आईला ते लहानच असतं आणि ईश्वर तरी कुठे मोठा असतो आईपेक्षा.
नाही कोण आहे? नाही आई आहे. आहे आता कुठे आहे? नाही कुठे गेली? येणं आईला हाक मार की. येणं हा येणं मेलं त्याला कळतंय हाक मारून उपयोग नाही. आला आला हा हाक मार की आईला. हा कुठे गेली आई? हा काही आठवत नाही ना आला ती काढा. कुठे गेली काय गेली काही माहिती नाही. आला प्रत्येक माणूस गेला की कोणी विचारलं आमची आई गेली हं. तर ते म्हणता म्हातारी आई गेली मेली. एवढंच म्हणतो. हा वडील वारला दादा गेला. त्याला असं आईचं किंवा ह्याचं प्रेम आहे काय कळलंच नाही. काय नाही काही कळलं तरी पण आता ते समजा तरी डोक्यातून त्याचे गेले. म्हणजे फक्त आपला जीव आहे जगायचं खायचं एवढं. कोणाच्या गोष्टी करायचं तेवढंच माहिती. एवढं. बाकीचं काहीच माहिती नाही काहीच की नाही, बाबा आपल्याला दुःख झालंय आपली आई आपलं नाही काय होईल काय असं काय नाही आपण आई मेली आपलं काय होईल काय नाही ते काही डोक्यात नाही. ते डोक्यात असतं त्यांनी आता तर आपल्याशी बोलत असतं की त्याचा प्रश्नच नाही काय तसं काही मी नाही. तर म्हणून काय अर्थ नाही की असं बरं का झालं की बाबा त्याला दुःख वाटत नाही. त्याला दुःख वाटलं असतं तो एकटा राहून ते अजून खंगला असतं अजून खांगला असतं पण त्याच्यात ते डोक्यात नाही हे म्हणजे आणि देवाने त्याला शक्ती दिली की बाबा सहन शक्ती तुला दुःख सहन करायचे ह्यांना त्या पद्धतीने त्याला ते दुःख सहन करावंच लागणार. त्याला जर कळलं असतं त्याला अजून वाईट वाटलं असतं. नाही, जर कळलं असतं तर आतापर्यंत मग त्यांनी आम्हाला संपवलं असतं. तो वाईट वाटलं असतं की आम्हाला वाईट वाटलं असतं. आपल्या डोक्यात असतं पण त्याच्या डोक्यात त्यांनी वेळोन वेळ जर असं केलं असतं तर आम्ही पण खंगलूच असतं की पोरगा आपला असं करतं म्हणजे आपल्याला अवघड वाटत राहिलं असतं. कुठंतरी मनात जाणीव आहे त्याच्या आहे. हे कोणतरी मला आपलं पण नाही नाही माझ्या मारायला आलोय पण काय नाही पुढं राय आता ठीक आहे तुम्ही आहे पण आता ह्याचं मला असं अवघड वाटतं की ह्याचं भवितव्य आता मग तुला बाळा आईच्या आठवण येत नाही का? नाही आठवण येत काय म्हणत आता मला सांगा. म्हणजे माणसाचं शब्दच फुटत नाही पुढं. आता लहान लेकराला 2 मिनिटं जर आई समोर नसेल त्याला असं वाटतं बाबा कुठे गेली आई कुठे गेली आहे. आता ह्याला कित्येक वर्ष झालं गेली 10 वर्ष झालं मागावळी का म्हणे ते वाटलं नाही काम द्या नाही म्हणायला नाही त्याला पर्याय नाही काय त्याला जे आहे देवाने दिलंय ते आपल्याला. ते शेवट आपण आहे तोपर्यंत त्याचा शेवट करणं काय आपल्या हातात नाहीये की आपला शेवट करणं बी आपल्या हातात नाही. जिथपर्यंत होईल तिथपर्यंत करायचं नाही त्याची परमिशन. अचानक तुम्हाला कळलं की हे पोरग नॉर्मल नाही आणि तेवढ्या तुमची मंडळी पण निघून गेली. तुम्ही त्या काळात ह्याला पण सावरायचं होतं तुम्हाला पण स्वतःला सावरायचं होतं. तुम्ही जरी रडला तरी ह्याला आसरू दाखवायचे नव्हते कारण हा पण कोसळून जाईल. मग तुम्हालाच खरं मानलं पाहिजे की तुम्ही त्या काळात स्वतःला पण सांभाळलं आणि ह्याला पण सांभाळलं. म्हणजे ह्याला शारीरिकदृष्ट्या सांभाळलं तुम्हाला शारीरिकदृष्ट्या पण मानसिकदृष्ट्या पण सांभाळलं. तुम्हाला खरं सलाम केला पाहिजे की माणूस हा मारणारच आहे. आई मारणार मी मारणार बायको मारणार. मेल्याचं दुःख जर घेऊन बसलो तर कितीही पिढ्या मेल्यात हे जर घेऊन जर आपण बसलो हे माझ्या मनात उपलब्ध झालं की खरं आहे. मारणार हे मारणार जगणार हे जगणार. मेलेल्याचा जास्त अहंकार करीत बसलो तर आपण बी संपणार. जिथपर्यंत आपलं शरीर काय आपलं शरीर चांगलं आहे की आपली बुद्धी चांगली आहे की आपल्याला जगायचं आहे तिथपर्यंत आपण स्वतः होऊन प्रत्येकाने जगलं पाहिजे. आपला येडा मुलगा आहे आपण येडा म्हणू येडा आहे पण त्याला कुणाच्या घरी जायचं लावायचं नाही. शारीरिक झीज आपण स्वतः घ्यायची पण त्याला जी काही कमी पडायचे ते कमी पडून दिलं नाही आत्तापर्यंत नाही. ज्या वेळेस आपला हातपाय हलते ज्याशी मिळत नाही त्याची पर्याय नाही काय मग त्याचं नशीब. त्याच्यामुळं मला एक मोठा दिलासा मिळाला की समाजात गेल्यानंतर समाज काय म्हणतोय हे पाहून मी खूप मोठा दिल घेतो. मला विचारतात अरे आण्या दादा तुझी बायको वारली आई वारली तू कसा असा. मी सरळ भाषेत सांगतो आई ही आलेली जन्माला मरणार होती बाप मरणार होता बहीण मरणार होती भाऊ मरणार होता बायको मरणार होती. मरणार आपण का मरायचं आपल्याला जगायचंय आणि आपण मेलो असतो. आणि मी आता जर 24 तास 12 वर्ष जर आता 10 वर्ष रडतच बसलो असतो तर मला कोणी काही देणार नव्हतं. रडताना एकच काही लोकांनी विचार केला की अमका तमका रडतोय. दुसऱ्याने म्हणलं असतं त्याच्या मायला आता बरा रडतोय
कोण काय म्हणला असता याला मोठा धाडस. आता का म्हणतात तुला कशाचीच फिकीर नाही, तू दणदणीतच आहेस. माझे मन ठणठणीत ठेवल्यानंतर दुःखाचा डोंगर बाजूला काळजाची आड लपून ठेवून आपण पुढे चालायचं. माझ्या काळजाची आड जे चट्टा पडलेला आहे काळा, हा फक्त मलाच माहिती आहे. जगाला मी कुणालाही दाखवू शकणार आहे, मरपर्यंत बी दाखवू शकणार नाही. आलेले दुःख दाब मनात ठेवणार आणि सरळ रडत असलं तर तुमच्याशी हसून दाखवणार. ह्या पद्धतीने मी किसण्यासाठी असं करतोय. खरं सांगायचं, हा जर रडत बसलो तर आपण काय करणार? मी रडत तर रडणार, 4 लोक जमणार. का रडत्यात, काय झालं हे दाखवायचं नाही. तुम्ही का जर आजारी पडला, तुम्हाला का बरं नाही वाटलं, तर मग तुमच्या स्वयंपाकाचं खाण्यापिण्याचं मग ह्याचं तुम्ही कसं करता? काय नाही, आजारी पडलं तरी आपलं चुलीवर ठेवून द्यायचं. आणि एवढं आजारी पडलं तरी मी इतकं किती आजारी पडलं तरी आजारी वाटतच नाही. मला त्या आजाराच्या डोक्यात मी ठेवतच नाही. आज दुखणं आहे हे आहे, आपल्याला हे काम करायचे. कधी आजारी पडून माझं काम थांबलं नाही. आजारी पडलं तरी मग ह्याची आठवायचं की ह्याला कोण खायला घालणार आहे. खायला आजार हा आठवत नाही आणि आठवून घ्यायचा बी नाही. ह्याच्यापेक्षा आजार मोठा नाही. आजार मोठा नाही, त्याच्यापेक्षा आजार काय मोठा. ते आपण आजारी पडलो तर त्याला कोण देणार? त्याला खायला घातलंच पाहिजे, काही का व्हायना. पण तो मग आपण जर समजा गोळे खाली, औषध खाली किंवा दवाखाना आलो, मग ते पाणी देणार, दादा काय दुखतंय का म्हणणार. मग तो स्वतः काही कामाला तयार होतो. तर त्याला ती काही कामं सुळत नसल्यामुळं मग आपल्याला तो आजार थोडासा बाजूला करून त्याला मदत किंवा त्याला सांगावं लागतं, थांबा जातो. भात बघ शिजला का? आता जेवायचं का? किती वाजता? 1 वाजता जेवायचं? वरण भात, दूध भात नुसतं? इकडे इकडे डबे. त्याला दुसऱ्याने जेवण दिलेलं आवडत नाही. असं आहे? हा, त्याची हाताने दिलं पाहिजे. चांगला नियम आहे त्याचा. काय कालवण, दूध दूध त्यात काय तिळकुट आहे. अयो तिखटाची बाई बाबो. तिळकुट घे, तिळकुट घे. दूध घे, दूध घे इकडे. हा जेव जेव जेव. तू जेवायला द्या नसेल काय जेवा येईल. तुला मानलं पाहिजे, तिखटच घेतली त्यांनी. हा, तेल घे, तुला तेल घे. त्याला तिखट तेल जास्त आवडतं. दूध बीत घेत नाही? दूध घेतो का? त्याच्या काय डोक्यात लहर खाता येते दादा. डोक्यात आपण जर दूध दिलं ना ते फेकून उरसून पळून जाईल. ते काय करायचे कर, याचं काम असतं येडं येते. त्याच्यात जास्त नादा लागायचं नाही, त्याच्या मनावर घ्यायचं असतं. समजा आपण म्हणून नाही जमत. असं आम्ही एकच दिवस खायचं नाही बाबा. तिळकुट घेऊन पण हे तिखटून चालू दे चालू दे. लालपूस लालपूस, टोपी काढ, टोपी काढ. जेवायला बसायच ना. श्लोक म्हण, देवाचं नाव घे. कसला देव आलाय? देवाच्या पाया पड. बस. मंडळी, जेवायला जर बसलो तर आमचे आजोबा सांगायचे ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो ताटाच्या भोवती पाणी का फिरवायचे? का ताटातले पदार्थ बदलतात? बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते. आजोबा सांगायचे अन्नपदार्थ बदलत नाहीत, पण ताटातल्या पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो. आभार माना ज्याने पिकवलं त्या शेतकऱ्याचे, जिनं शिजवलं त्या आईचे आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे. देवानं डोंगरा एवढं दुःख दिलं तरी त्याविषयी तक्रार नाही किंवा वाईटही वाटत नाही. टाक्याचे गाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही हे दादांना ठाऊक आहे. म्हणूनच ते म्हणतात, नाही काय मला काय अपेक्षा वाटतच नाही. जे केलं हे केलेलंच आहे, सर्वांकरता केले.
आणि जरी मी गाड्या बंगला देवाकडे मागितलं की इष्टक मागितली की मला सोनं नाणं दागिने काय बरोबर जाणार आहे. जागा राहती, जमीन राहते, डाग राहते, दागिने राहते, फक्त सुखी न हाल होता माझा एक दिवस सर्वांच्या आधी गोडावा. देवाने कुणाला दिले ते आपल्याला देणार आहे. देणारा देवाने देवाला दिले ते निघत आलं नाही तर आपल्या काय घेणार. देव देवाला देत होता. एवढा मोठा शिवाजी महाराज होते, त्यांना देत होता. शिवाजी महाराज देवाला देत होते, ते निघत तर आपण काय घेणार आहे. बरोबर. आणि आपल्याला काय मिळणार आहे. आपल्याला शेवटचा एक दिवस गोड तेवढाच मिळणार आहे. हात पाय दिलेलं शरीर आपण मजबूत करून शेवटपर्यंत कष्ट करून खाण्यासाठी दिले, ह्याचे कष्ट करायचे. मंडळी, मावळतीला जाणाऱ्या सूर्याने एक प्रश्न विचारला होता, मी गेल्यानंतर या जगाला प्रकाश कोण देईल. त्यावेळी सगळे ग्रह तारे खाली मान घालून उभे होते. कुणीही धाडस दाखवलं नाही की सूर्य मावळल्यानंतर आम्ही पुढे येऊ आणि आम्ही जगाला प्रकाश देऊ. त्यावेळेस एक छोटीशी पंक्ती पुढे आली. ती म्हटली, हे प्रभो, कुणी प्रकाश देवो ना देवो, मी मात्र माझ्या परीने प्रकाश द्यायचं काम करेल. आणि त्या पंक्तीने पुढे येऊन अंधाराला भगदाड पाडण्याचं काम केलं. नाही सूर्य बनून आपल्याला जगाला प्रकाश देता यायचा, पण आपल्या आपल्या गावात, आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात, आपल्या आजूबाजूला आपण जगाला प्रकाश देण्याचं काम नक्की करू शकतो.